जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। देहव्यापार प्रकरणानंतर अनधिकृत अतिथी विश्रामगृहावर प्रशासनाचा हातोडा। आर्वी शहरातील कथित देहव्यापार प्रकरणानंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। बस स्थानकासमोरील एका अतिथी विश्रामगृहाच्या अनधिकृत बांधकामावर नगर परिषदेकडून हातोडा चालवण्यात आलाय। आर्वी शहरातील बस स्थानकासमोरील पुरुषोत्तम स्टोअरच्या वरच्या मजल्यावर सुरू असलेल्या अतिथी विश्रामगृहावर काही दिवसापूर्वी पोलिसांनी धाड टाकून कथित देहव्यापार प्रकरणाचा पर्दाफाश केला होता। या प्रकरणी विश्रामगृहाचे संचालक पुरुषोत्तम रावलाणी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली होती। या कारवाईनंतर नगर परिषद प्रशासनाने संबंधित इमारतीची तपासणी केली आहे। तपासणी दरम्यान आवश्यक परवानग्या न घेता बांधकाम करण्यात आल्याचं आढळून आलंय। त्यानंतर नगर परिषदेकडून संबंधितांना सुमारे 9 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश देण्यात आले। मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी पोलीस बंदोबस्तामध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू करण्यात आली। कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार सतीश डेहणकर यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। शहरातील बेकायदेशीर व्यवसाय आणि अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाने घेतलेल्या या कठोर भूमिकेचं नागरिकांनी स्वागत केले। तसेच शहरातील इतर नियमबाह्य बांधकामे आणि बेकायदेशीर कृत्यांवरही अशाच प्रकारची सातत्यपूर्ण कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। आर्वीतील या कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय आणि अनधिकृत बांधकामाविरोधात प्रशासनाचा स्पष्ट इशारा गेल्याची चर्चा शहरात सुरू आहे। मलिक पटेल, जनसंग्राम न्यूज, आर्वी।